मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवकालामध्ये अनेक हवालदार, परगणे, वतनदार यावरील सुभेदार हा वरिष्ठ अंमलदार होता. त्याची कचेरी तो सुभा. सुभेदार म्हणजे देशाधिकारी. सुभेदाराला मुजुमदार असून त्याच्याजवळ सिबंदी असे. त्याला चिटणीस, दप्तरदार, पोतनीस, सभासद वगैरे निरनिराळ्या हिशेबी विभागाच्या कामाकरिता कारकुनी असत. लाख सव्वा लाख उत्पन्नाच्या प्रदेशावरती एक एक सुभेदार असेत. शिवकालामध्ये महाल हा सर्वात लहान राजकीय विभाग होय. हे परगण्यावरती ठरवलेले असत. त्यामुळे महालांची व परगण्यांची नावे बहुतेक एकच असत. परगण्याप्रमाणेच महालही लहान मोठा असे. हवालदार हा महालावरचा अधिकारी असत. त्याचा दिवाण मुजुमदार. हवालदार व कारकून मुजुमदार या जोड नावाने त्याला पत्रे जात असत. महालातील वसुलाच्या बाबी, दिवाणी, फौजदारी स्वरूपाचे दावे आणि राजकीय उलाढाली यावर हवालदाराची देखरेख असे आणि मुजुमदार हिशोबी व्यवहारी उलगडत असे. महालाच्या व्यवस्थेकरिता हवालदाराच्या हाताखाली शिपायांची तुकडे असे. या तुकडीचे अंमलदार हे काही लोक असत. अशा पद्धतीने शिवकालात गाव, वतनदार, परगणे याची विभागणी केली जात असे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.